नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड झेप NMS सिरीज यामध्ये इयत्ता 8वी विषय विज्ञान आरोग्य व रोग हा धडा अभ्यासणार आहोत. तर बघा, जर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना, आजच्या व्हिडिओचे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील, तर ते व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मागील व्हिडिओ बघायचे आहेत. आणि हा जो धडा दुसरा आहे, त्या धड्याच्या सखोल पद्धतीने अभ्यास आपण पार्ट 1 या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलो आहोत. तर ते व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे बघितलात तर परिपूर्ण धडा तुम्हाला समजेल आणि त्या धड्याच्या आधारित जे दिलेले प्रश्न आहेत, ते प्रत्येक प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि हे जे तुम्ही आज व्हिडिओ बघत आहात, तर हा व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण घेत आहोत, तर प्रत्येक प्रश्न तुमच्या वहीमध्ये तुम्हाला नोट करायचे आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न पहिल्यापासून बघायचा आहे. तर या ठिकाणी जे आपल्याला दिलेले प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे अगोदर वाचायचा आहे आणि त्याच्या आधारित जे आपल्याला दिलेले 4 पर्याय आहेत, 4 पर्यायाच्या आधारे आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. चला तर मग आपला जो प्रश्न आहे 21वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय ते आपल्याला बघायचं आहे. पुढीलपैकी हृदयविकार या रोगाचे कोणते लक्षण नाही? तर या ठिकाणी हृदयविकार या रोगाचे कोणते लक्षण नाही हे आपल्याला बघायचं आहे. पर्याय 1 लठ्ठपणा, पर्याय 2 छातीत असह्य वेदना होणे, छातीमध्ये असह्य वेदना होणे. त्याच्यानंतर आहे घाम येणे. पर्याय क्रमांक 4 अस्वस्थता आणि कंप जाणवणे. तर यामध्ये आपल्याला लठ्ठपणा लठ्ठपणा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. कारण की हृदयविकार या रोगाची लक्षणे छातीमध्ये असह्य वेदना होतात, घाम येतो, अस्वस्थता आणि कंप जाणवतो. तर हृदयविकाराची लक्षणे हे 3 आहेत आणि कोणतं लक्षण नाही ते आपल्याला बघायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. खालील चित्र कोणत्या रोगाशी संबंधित आहे? आपल्याला ह्या ठिकाणी हे जे आपल्याला चित्र दिसत आहे, ह्या चित्राशी हा जो चित्र आपल्याला दिसत आहे, तर कोणत्या रोगाशी तो चित्र संबंधित आहे ते आपल्याला बघायचं आहे. पर्याय 1 एड्स, पर्याय क्रमांक 2 कर्करोग, पर्याय क्रमांक 3 हृदयरोग आणि पर्याय क्रमांक 4 मधुमेह. तर हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे, कर्करोगाशी संबंधित आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 23 क्षय रोगाच्या लसीकरणासाठी BCG लस विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या योग्य नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 एडवर्ड जेन्नर, पर्याय क्रमांक 2 जोनास साल्क आणि अल्बर्ट सबीन. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 अल्बर्ट कॅल्मेट आणि कॅमिली ग्वेरिन. तर हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3 अल्बर्ट कॅल्मेट आणि कॅमिली वेरिन. त्याच्यानंतरचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4 लुई पाश्चर. तर यामध्ये अल्बर्ट कॅल्मेट आणि कॅमिली वेरिन हा शास्त्रज्ञ BCG लस विकसित केला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी ही डॅश डॅश ही औषधी वनस्पती वापरतात. तर कोणती औषधी वनस्पती वापरतात ते आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 अडुसा, त्याच्यानंतरचा आहे पर्याय क्रमांक 2 सिंकोना, पर्याय क्रमांक 3 कडुनिंब आणि पर्याय क्रमांक 4 आपल्याला सदाफुली हा दिलेला आहे. तर बघा, कॅन्सरच्या उपचारासाठी डॅश डॅश ही औषधी वनस्पती वापरतात. तर या ठिकाणी सदाफुली ही औषधी वनस्पती कॅन्सरच्या उपचारासाठी वापरली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 25 आपल्याला काय सांगतोय ते बघायचं आहे. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब देणे याला डॅश डॅश म्हणतात. तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 केमोथेरपी, त्याच्यानंतर आहे एड्स, पर्याय क्रमांक 2 एड्स, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 आपल्याला बघायचा आहे COLS आणि त्याच्यानंतर आहे MRI. यामध्ये तर बघा,
रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब देऊन याला डॅश म्हणतात. तर याला पर्याय क्रमांक 3 COLS असं म्हणतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, हत्ती रोग डॅश डॅश या डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोग कोणत्या डासांच्या मादीमुळे होतो ते आपल्याला बघायचं आहे. पर्याय 1 एनाफिलीस, पर्याय 2 ट्यूलेक्स, पर्याय क्रमांक 3 एडिस इजिप्ती, पर्याय क्रमांक 4 डेन 1. तर या ठिकाणी हत्ती रोग हा ट्यूलेक्स डासांच्या मादीमुळे होत असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 27 आपल्याला काय सांगतोय त्या अगोदर आपल्याला बघायचं आहे. डाउन सिलेक्शन हा रोग खाली दिलेल्या कोणत्या कारणांमुळे होतो? योग्य विधान निवडा. तर डाउन सिलेक्शन हा रोग खाली दिलेल्या कोणत्या कारणांमुळे होतो? त्याचे योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. पर्याय 1 एंटामिबा विषाणूमुळे. त्याच्यानंतर आहे पर्याय क्रमांक 2 हिस्टोलिटिका विषाणूमुळे. पर्याय क्रमांक 3 आपल्याला बघायचा आहे अतिरिक्त 21व्या गुणसूत्रामुळे. त्याच्यानंतर आहे शिगेला जीवाणूमुळे. तर या ठिकाणी डाउन सिलेक्शन हा रोग अतिरिक्त 21व्या गुणसूत्रामुळे कारणांमुळे होत असतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे. वेगळा घटक ओळखा. तर यामध्ये वेगळा घटक कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे. पर्याय 1 अँजिओप्लान्टी, पर्याय क्रमांक 2 स्टेंट, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 एला त्याच्यानंतर बघायचं आपल्याला पर्याय क्रमांक 4 पेसमेकर. या 4 पर्यायांपैकी आपल्याला अचूक उत्तर निवडायचं अँजिओप्लान्टी, स्टेंट आणि पेसमेकर हे एका गटामध्ये येतात. तर वेगळा घटक एलायझा म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 कोणत्या रोगाच्या निदानासाठी बायोप्सी तंत्राचा वापर केला जातो? तर पर्याय क्रमांक 1 कर्करोग, पर्याय क्रमांक 2 हृदयरोग, पर्याय क्रमांक 3 एड्स आणि पर्याय क्रमांक 4 स्वाईन फ्लू. तर या ठिकाणी कोणत्या रोगाच्या निदानासाठी बायोप्सी तंत्राचा वापर केला जातो? तर कर्करोगासाठी बायोप्सी तंत्राचा वापर केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. रात्री वारंवार मूत्रविसर्जनास जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ते आपल्याला बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1 कर्करोग, पर्याय क्रमांक 2 एड्स, पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 मधुमेह, पर्याय क्रमांक 4 हृदयरोग. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न घेतलोय, तो प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजला आहे. आणि जर तुमचे काही डाउट्स असतील, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाउट्स, तुमचे प्रश्न जे काही असतील तुम्हाला विचारायचे आहेत आणि आम्ही लवकरात लवकर त्या क्वेश्चनचा रिप्लाय लवकरच देऊ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जे व्हिडिओ तुम्ही बघितलात, तर ते परिपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि एकदा बघून घ्यायचा आहे. कारण की जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलात, तर तुम्ही जेव्हा गोष्टी रिपीट करता, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या गोष्टी अॅनलाईज होतात आणि लवकर समजतात सुद्धा. आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसाल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.